आज आरक्षण बचाव समितीतर्फे तसेच अनेक विविध संघटनातर्फे भारत बंदची हाक लावली जात आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहे, आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहे जे भारत बंदची हाक लावण्यात येत आहे। त्यांच्याकडनं काही काय सांगणार तुम्ही? आज भारत बंद या संदर्भात आंदोलन करत आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आपण जिथे आता उभे आहोत हा संविधान चौक ज्या संविधान म्हणजे सगळ्यांचा तिथे मान असा हा संविधान। हा संविधानामध्ये जे तरतूद केलेली आहे आरक्षणाची, त्या आरक्षणाची तरतूद हे आता काही जज बसले आणि ह्या जजनी एक म्हणजे हा जो एसटी एससी हा वर्गीकरणाचं काम केलं। तर पहिलं तर ह्या जे जज आहेत हे जज मुर्दाबाद। ह्या जजनी सगळ्या म्हणजे ज्या जाती आहेत त्यांना म्हणजे एकामेकांमध्ये झगडा लावायचा प्रयत्न केलाय। वर्गीकरण म्हणजे एकामेकांनी तुम्ही लढत राहा आणि आम्ही आपली पोळी शेकत राहतो। ह्या जज यांना जज बनायचा अधिकार सुद्धा ह्या संविधानाने दिलं आणि त्यांना आरक्षण होतं म्हणून ते जज बनले आणि जज बनले तर त्याचं पोट भरलं का? सर संपलं का त्यांचं? आमच्या घरच्या कोणाला ड्युटी नाही आहेत, आमचे लेकरं बाळं पूर्ण पडलेले आहेत, सुरक्षित बेरोजगार आहेत। मग क्रिमिनल का बरं तिथे टाकलं? या लोकांनी हट टाकलं। आमचा एकच हा आज भारत बंद की हा तुम्ही जो निर्णय दिला हा मागे घ्या, हा मागे घेतला पाहिजे। याच्यासाठी हा आज भारत बंद आंदोलन हा सगळ्यांनी याचं समर्थन केलेलं आहे। नक्कीच आणखी आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काही काय सांगणार आज भारत बंद संदर्भात? मी बबिता डोंगरवार, सर्वांना जय भीम। माझं एकच म्हणणं आहे की क्रिमिनल लावलेलं आहे ते त्यांनी मागे घ्यावं। सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे हे एससी एसटी साठी हे आपलं भांडण लावण्याचे काम केलं आहे कोटावर कोटा। म्हणजे आम्ही काय हेच पाहत राहायचं का? आमच्या मुलांनी काय करायचं? समोर येणाऱ्या पिढीला आम्हाला काय सजेशन द्यायचं आहे? कारण आम्हाला येणारी पिढी ही म्हणजे काहीच करू शकणार नाही। म्हणून आताच आम्हाला हा वर्गीकरणाचा मुद्दा हटवला पाहिजे आणि आरक्षण आम्हाला लागू करायला पाहिजे। इतकंच बोलते। दादा काय सांगणार? आज भारत बंद संदर्भात आंदोलन करत आहे, काय तुमच्या मागणी? आमची मागणी आहे जो हा कायदा जो सुप्रीम कोर्टाने तयार केलेला आहे तो पूर्णपणे रद्द झाला पाहिजे। त्यासाठी संसदेमध्ये ठराव पास करून तो राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आला पाहिजे आणि याच्यानंतर या प्रकारचा कुठलाही असा कायदा तयार झाला नाही पाहिजे असं त्यांनी ठराव करून संसदेत मांडलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। नक्कीच सुप्रीम कोर्टाने जो कायदा लावलेला आहे तो रद्द केला पाहिजे। ह्या घोषणा करत इथे संविधान चौक येथे आंदोलन करत आहे। देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।